आपण शंकराचार्यांची स्तोत्र हा विषय मागच्या महिन्यात पाहिला होता. तर त्यावेळेला साकल्यानी सर्व शंकराचार्यांच्या स्तोत्रांचं त्यातलं विषय त्यांची शैली याच्यावर बघितलं होतं. आता काही स्तोत्र घेऊन त्याचं आपण अभ्यास करूया असं ठरलं होतं. त्यानुसार ह्या महिन्यात आपल्या काही जणांच्या विनंतीवरून आणि सगळ्यात चांगलं म्हणजे जी शंकराचार्यांच्या स्तोत्रांमधनं आपल्याला लीनता दिसते प्रभूचरणी किंवा जे काय आराध्य दैवत आहे ज्याची स्तुती करायची आहे त्या दैवताबरोबरचा त्यांचा लीन भाव आणि हा लीन भाव कसा प्रकट होतो सर्व स्तोत्रांमध्ये असतो. पण त्याच्यात प्राबल्याने तो ज्या स्तोत्रातून मधून होतो असं जी स्तोत्र त्यांची आहेत त्यातलंच एक विषय क्षमापराधन स्तोत्र. अपराध म्हणजे आपले जे अपराध आहेत त्या अपराधांना तू क्षमा कर अशी जी स्तोत्र आहेत ती स्तोत्र असा विषय दिला होता. त्या विषयावर आपण बघूया. तर त्यामध्ये प्रत्येक स्तोत्रामध्ये देवतांची स्तुती झाली, त्या देवताचं वर्णन झाल्यानंतर मी भक्त कसा दुबळा आहे, दीन आहे आणि तुझी स्तुती करायला कसा असमर्थ आहे असं सर्व स्तोत्रांमधून आपल्याला दिसतं. कुणीही स्तोत्र करता असेल पण हेच भाव असतात. शंकराचार्यांच्या स्तोत्रही त्याला अपवाद नाही. त्याच्यातही हा विषय असतोच. पण त्यातूनही मी जे अपराध केले आतापर्यंत, कारण माणूस आहे आणि माणूस हा नेहमीच आपण स्खलनशील असतो. अपराध हा त्याच्या हातून होतोच, किंबहुना तो त्याचा स्वभाव आहे. चुकणं हा मनुष्य धर्म आहे असं आपण म्हणूया. तर तसं असताना त्या अपराधांवर पांघरून घालणं वेगळं आणि त्या अपराधाची क्षमा करून आम्हाला सुधारून घेणं हे देवतांचं कार्य आहे आणि ते करावं अशी अपेक्षा ही भक्त स्तोत्रांमधून व्यक्त करतात आणि तोच भाव आपल्याला या अपराध क्षमापन स्तोत्रांमध्ये दिसतो. हा सर्वसाधारण अशा प्रकारच्या स्तोत्रांचा स्वभाव त्याचं स्वरूप आहे. तसं आता शंकराचार्यांची ती स्तोत्र त्यातला आपण काही आता ह्या एक तासामध्ये संपूर्ण स्तोत्र घ्या असं जे म्हटलं होतं त्यानुसार 1-2 स्तोत्र आपण बघूया आणि ती सलग घेऊन त्याच्याविषयीचं त्यातलं सगळ्यात चांगलं स्तोत्र मागच्या वर्षी देवी स्तोत्र म्हणून जे मी व्याख्यान दिलं होतं त्यावेळेला म्हणजे एक स्तोत्र बघत असताना मला त्याची आठवण झाली आणि त्यावेळेला काही थोडाच त्यातला भाग घेतला होता. पण आता ते संपूर्ण स्तोत्र आपण बघूया. देवीला आपल्या अपराधाची क्षमा मागतायत, क्षमेची याचना करत असलेले शंकराचार्य तिच्या भोवती कसे लीन होत आहेत आणि तूच आता माझी तारणहार कशी आहे यासाठी ते जो त्यांचा भाव त्या स्तोत्रांमधला आहे हा अतिशय हृद्य आणि आपल्यालाही त्यामुळे तो भावणारा आहे आणि ते स्तोत्र सहज म्हणायलाही सोपी आहेत की सहज आपल्या वाचनांमधनं येऊ शकतील म्हणून ते स्तोत्र आपण घेत आहोत. देवी अपराध क्षमापन स्तोत्र म्हणजे देवीला केलेलं ते स्तोत्र आहे. पण त्या आधी एक म्हणजे शिवस्तोत्र शंकराचार्यांचे आहेत. तसंच त्यांनी शिवापराध क्षमापन स्तोत्र हे सांगितलंय. त्याची भाषा आणि आपण जे स्तोत्र बघणार आहोत ती भाषा ही दोन्ही शंकराचार्यकृत स्तोत्र असताना एक मात्र भाषा थोडी अवघड आहे म्हणून त्यातला थोडा भाग घेऊन मग पुढे आपण देवी स्तोत्राकडे जाणार आहोत. तो शिवापराध क्षमापन स्तोत्र हे असं आहे. आदौ कर्म प्रसंगा कलयती कलुषम मातृकुक्षौ स्थितम माम. म्हणजे मी माझ्या या आणि सततच प्रत्येक स्तोत्रांमधनं येईल पण त्याच्यात शंकराचार्यांची शैली कशी आहे वर्णन करताना ती या स्तोत्रांमधून दिसते. आणि अर्थात हे शिवाचं स्तोत्र आहे. शिवाच्या त्यामुळे त्यांची भाषा पण तशीच होते.
पण तीच भाषा देवी म्हणजे माता आहे. आईपाशी जेव्हा मूल काही मागतंय तेव्हा त्याची भाषा कशी होते, कशी रूढ असते, सौम्य भाषेत सांगतो, तो लढीवाळपणा त्याच्यामध्ये असतो. ते तुम्हाला लक्षात आणून द्यावं म्हणून ही 2 स्तोत्र मी निवडलेली आहेत. इथे आता पहिल्यांदा कर्मप्रसंगात कलयती कलुषम, म्हणजे मी काय केलं, मातृकुक्षौ स्थितम, आईच्या खुशीमध्ये असताना मी जे काय माझे आता बालकाचे अपराध काय असतील, शिशु आहे तो ना, तर ते त्या अवस्थे बाल्यावस्थेमध्ये असताना आईचे जे काय मी मूत्र मेध्य मध्ये कथयती मितराम जाठरो जातवेदा, हा मलमूत्रामध्ये मी लोळत होतो, तो अपराधच आहे. ती स्वच्छता माझ्याकडून होत होती, हाही अपराध आहे. मातृकुक्षौ, मातेच्या उदरामध्ये असताना यद्वै तत्र दुःखम व्यथयती नितराम शक्यते केन वक्तुम, अशामध्ये मी असताना ते दुःख सांगणं कसं काय शक्य आहे. मग क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो, ही ओळ तुम्हाला माहिती असेल. मग तो माझा जो काय अपराध झाला की मी कोणत्याही प्रकारचा शुचिभूत पाळलेला नाही. आपल्या लक्षात येईल, खुशीमध्ये असताना रक्त मांस याच्यामध्ये मी रोळत पडलेले असेल, तो त्याच्यातच मी सुखी होतो, पण त्याच्या काय यातना दुःख असेल तेही मला ते नेमता होतं, ते माहिती नाहीये. तर हा जो काय माझ्या हातून कळत न कळत पण अपराध आहे, तो जो काय अपराध घडलाय तर त्याच्याबद्दल मला क्षमा करो. मग हे झालं जन्माच्या आधीच्या अवस्थेतून. त्याच्यानंतर बाल्ये दुःखातिरेको मललुलित वपु स्तन्यपाने पिपासा नो शक्तश्चेंद्रियेभ्यो भवगुणजनिता जंतमो माम तुदंती. या वेळेला बाल्यावस्थेमध्ये मग काय झालं, पुन्हा आता बाहेर आला आईच्या कुशीमधून, म्हणजे गर्भावस्था झाली आहे, त्याच्यानंतर बाल्यावस्थामध्ये आला सुद्धा ते वर्तन चालू आहे. मी मलमूत्रामध्ये लोळत होतो, त्यावेळेला आईच्या रक्तामासामध्ये असल्यामुळे आता तिथे झालंय. त्यानंतर मला काय असायची, स्तन्यपाने पिपासा, नेहमीच मला ती स्तनपानाची पिपासा, ती अपेक्षा असायची. आणि शक्ती नाही, नशक्तश्चेंद्रियेभ्यो, इंद्रियांमध्ये काही सामर्थ्य नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे काय झालंय, जंतमो माम तुदंती, तुद म्हणजे त्रास देणे, निरनिराळ्या प्रकारचे जंतू म्हणजे कीटक, ते जे काय जंतू असतील क्षुद्र जंतू ते मला त्रास देत होते. लहान मुलाला लगेच सगळ्या बाधा होतात, दुःख होतं अशा प्रकारे. आणि मग काय होईल, नाना रोगादी दुःखात हृदन परवशा शंकरम न स्मरामी. मग काय करत होतो मी त्या बाल्यावस्थेमध्ये, काहीही असलं तरी एकच उपाय माझ्याकडे, काही चावलं रडणं, सूज झाली रडणं, शी झालीये रडणं, भूक लागली रडणं, म्हणजे हृदन. म्हणून नाना रोगादी दुःखात, अनेक प्रकारच्या दुःखामध्ये हृदन परवशः, एवढंच रडणं हा एकमेव माझ्याकडे उद्योग होता. पण त्यावेळेला मी काय केलं होतं, तुझं मात्र मी स्मरण करत नव्हतो, शंकरम न स्मरामी. आणि म्हणून मग हा जो काय माझा अपराध आहे त्याला क्षमा कर. क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. बाल्यावस्था झाल्यानंतर यौवनावस्था आली, त्यावेळेला काय झालं, निरनिराळ्या विषयांमध्ये रक्त झालो मी. प्रौढोहम, मी प्रौढ बनलो, बालपण संपलं, प्रौढोहम यौवनस्था, आता मी काय झालं, युवा झालो. विषय विषधरैही पंचभेर नमसंधौ, म्हणजे मी आता माझी सगळी पंचेंद्रिय जी आहे ती काय झाली, अनेक विषयांची लालसा त्यांना झाली. आणि त्यामुळे नष्टो विवेक, माझी सारासार बुद्धी, यौवनाचा जोश असतो ना, तारुण्याच्या जोशामध्ये अनेक गोष्टी मी केल्या, सारासार विवेक माझा नष्ट झाला. आणि मग त्यामधनंही विचार काय, पुन्हा मी देवाच्या म्हणजे शंकराच्या स्वर्णापासून दूर गेलो, हा माझा अपराध झाला. तर या अपराधाचंही तू क्षमा कर. त्याची पुन्हा म्हणजे आधी गर्भावस्था झाली,
मग शैशवावस्था, मग तारुण्यावस्था, त्याच्यानंतर आता वार्धक्य. वृद्ध झाल्यानंतर काय झालं? शरीर इंद्रियांना पुन्हा शक्ती गेली. वार्धके इंद्रियाणा विगत गतिमती शारीर तापैही. त्याची काय झाली? वार्धक्यामध्ये इंद्रिय विकल झाली, बुद्धी पण थोडी काम करेन अशी झाली. तारुण्यामध्ये तो दोष होता, मी हे करेन मी ते करेन, पण त्यावेळेलाही मला नाव नाही आठवलं, कारण माझ्या शक्तीवर माझ्या इंद्रियांवर मी आरूढ होतो आणि त्याद्वारे केलं आणि तुला दूर ठेवलं. आता वार्धक्यात तरी काय, आम्ही काहीच करू शकत नाही. मी कसं काय हे करणार? तिथे त्या पूजा करायची म्हटलं तर एवढे सगळे विधी आहेत, ते कसे मी करणार? हा सगळ्या विचारांमधनं पुन्हा काय झालंय? मिथ्या मोहाभिलाषही भ्रमती मम मनहा. खोटेच हे अभिलाष आहे, हे करण्याने याला हे मिळालं नाही, मग ते उपचार झाले नाही, कसं काय करणार? अशा प्रकारच्या मिथ्या मोहानी माझं मन काय झालंय? पुन्हा ते भ्रमती. मन भ्रमती म्हणजे ते बिरबिरले, त्याचा विवेक नष्ट झालेला असतं ना. मग काय झाले? मनो धूर्जटे हे ध्यान शून्य. पुन्हा कविता काय? धूर्जटी म्हणजे शंकराच्या ध्यानापासून मी वंचित झालो. नाही, माझं मनच एकाग्र होत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. अशा प्रकारे ह्या चारही अवस्थांचं वर्णन झाल्यानंतर पण मग काय आहे? म्हणून मोठा स्तोत्र ते येते. मग असं ध्यान करणार. नो शक्यम स्मार्ट. मला काय आता नाहीये? स्मार्त कर्म म्हणजे यज्ञ याग करणं शक्य नाही. आधीही वेगळ्या कारणांनी शक्य नव्हतं, म्हातारपणातही शक्य नाही. प्रतिपद गहन प्रत्यवाया पुढाखम श्रौते वाचा कथम. हे स्मार्त कर्म म्हणजे यज्ञ याग. स्मृती तुम्हाला माहिती आहे ना? श्रुती स्मृती म्हणजे ते जे काय त्यांनी सांगितलं ते स्मार्त कर्म. श्रौत कर्म म्हणजे श्रुती याचा अर्थ वेद, आणि वेदविहित जी कर्म आहे ती श्रौत कर्म आपल्याकडे. म्हणजे श्रौत यज्ञ आणि स्मार्त यज्ञ असे दोन यज्ञ असतात. श्रौत यज्ञ म्हणजे अग्निहोत्र वगैरे जे काय आहे ते श्रौत यज्ञ. म्हणजे 3 यज्ञ असतात, 3 अग्नींवर केला गेलेला जो. मग त्याच्यात तुम्हाला म्हणजे वाजपेय नाव ऐकून माहितीये. अग्निहोत्र ठेवलेलं असतं, त्यांनी ते वाजपेय यज्ञ करतात. ज्योतिष्टोम यज्ञ, असे अनेक यज्ञ, सत्र मोठे मोठे यज्ञ असतील. छोटे अश्वमेध यज्ञाचं नाव तर आपल्याला माहिती आहे. पण हे सगळे यज्ञ केव्हा केले जातात? ते सगळे त्यांना श्रौत यज्ञ म्हणतात, कारण त्यांची वर्णनं ही श्रुतींमध्ये म्हणजे वेदांमध्ये आहे. मग असे हे वेद म्हणून त्याला श्रौत कर्म म्हणायचं. आणि वेदांच्या साह्याने याज्ञवल्क्य, अनेक मनु, नंतर कौशिक, सगळ्या ऋषी मुनींनी जे काय कर्म सांगितली स्मृती, ते स्मृतींमध्ये म्हणजे श्रुती म्हणजे वेदाच्या आधाराने जे धर्म नियम सांगितले त्या सगळ्या स्मृती आहेत. अशा अनेक स्मृती ग्रंथ आपल्याकडे आहेत. मग या स्मृतींनी जी सांगितली त्याला म्हणायचं स्मार्त कर्म. म्हणजे श्रौत कर्म आणि स्मार्त कर्म असे हे दोन आहेत. ते मुद्दाम शंकराचार्य धर्माचे अधिष्ठाता असल्यामुळे त्यांनी सगळंच धर्माचरण त्यांना माहिती आहे. ते स्वतः संन्यासी असले तरी हे सगळ्या नियम त्यांनी म्हणजे सनातन धर्माची स्थापना त्यांनी केली आणि त्यांना ते माहिती आहे सगळे. त्यामुळे ते इथे त्यांनी सांगितलं. पण मी काय केलंय? नो शक्यम स्मार्त कर्म श्रौत कर्मापेक्षा थोडं सोपं असतं. म्हणजे हल्ली आता आपण नवरात्र आलं किंवा शतचंडी याग, देवीचा याग, गणेश याग, असे जे निरनिराळे याग ते सुद्धा यज्ञच आहे. ते याग जे असतात हे स्मार्त कर्म, ते स्मृतींनी सांगितलेले यज्ञ आहे. आता श्रौत याग जे आहे ते फार क्वचित, कारण श्रौत याग करायचे असतील तर अग्निहोत्र असायला पाहिजे. आणि ते अग्निहोत्र म्हणजे 2-3 अग्नींचं असलेलं असं अग्निहोत्र जे वेदात सांगितले. आणि ते असलं तर पुढचे सगळे एक याग त्याला नियम आहेत. कोणी उठला आणि करायला लागला असं नाहीये. ते एक झाल्यावर दुसरा, तो झाल्यावर तिसरा. जसं आपलं 10वी परीक्षा झाल्याशिवाय 12वी देता येत नाही, 12वी झाल्याशिवाय ग्रॅज्युएट नाही, मग पोस्ट ग्रॅज्युएट, त्याच्या पुढचं. ही जशी साखळी आहे तशीच या यज्ञ कर्मांच्या बाबतीत सुद्धा अशीच साखळी आहे. कोणालाही उठून आपल्याला आता राजसूय यज्ञ करायचंय नाही, तुम्ही त्याला जे काय वेदात सांगितली ती तत्व पाहिजे.
कुणीही कधीही तसंही करू शकत नाही. अग्निहोत्र व्हायला प्रथम लग्न झालेलं असलं पाहिजे आणि पत्नी आणि पती दोघं असतील तरच अग्निहोत्र असतं. दोघांपैकी म्हणजे एकाचा जरी मृत्यू झाला, पत्नीचा झाला तरी ते अग्निहोत्र थांबतं. तो अग्नी विसर्जितच करायचा असतो, कारण तो दक्षिण अग्नी आहे, तो होतोच आपोआप. त्याच्यानंतर त्याला नाही पुन्हा अग्निहोत्र चालू ठेवायचं असेल तर त्याला पुन्हा विवाह आहे. कदाचित विवाहाची जी प्रथा आहे ती यज्ञ धर्माची, याच्यातनं हेही त्याला एक कारण आहे अनेक. कारण पत्नी असल्याशिवाय अग्निहोत्र होत नाही, पूर्ण होत नाही. मग ते हे जे काय आहे हे श्रौत कर्म, जे सध्या आपल्याला माहिती नाहीये, बऱ्याच त्याला नीती नियम आहेत, कसे आहेत. आपण ते श्रौत आणि स्मार्त कर्म याच्यामध्ये बरीच गल्लत करतो, गफलत करतो. पण इथे शंकराचार्य जे सांगतायत ते श्रौते वार्ता कथमे द्विजकुल विहिते ब्रह्ममार्गे सुमारे, म्हणजे त्या मला ते तर माहितीच नाहीये श्रौत कर्म. त्या काळामध्ये ते सांगतायत, म्हणजे असा हा समाज असताना मग नास्था धर्मे विचारा, धर्म विचाराबाबत आस्थाच नाही. श्रवण मननयो निधिध्यासितव्यम, म्हणजे त्याचं काही धर्माच्या विषयीचे नियम ऐकत नाही, मनन नाही, निधिध्यासन हे पुढची गोष्ट झाली. इथे अध्ययनाच्या पायऱ्या सांगितल्या. ते कसं आहे, पहिल्यांदा ऐकायचं असतं, मग त्याच्याविषयी विचार करायचा, श्रवण मनन निधिध्यासन, आणि मग त्याच्या पुढचं आचरण आहे. ह्या 4 पायऱ्यांमधनं तुमची विद्या पूर्ण होत असते. तर त्याच्यामध्ये काही आस्थाच नाही ना, मग तेच माझ्याजवळ नाहीये. हा सगळा माझा ह्या सगळ्या जीवनामध्ये अपराध जो झालाय, त्या अपराधाला हे शंकरा क्षंतव्यो मे पराध शिव 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 हो श्री महादेव शंभो, हे शंभो तू क्षमा कर. आता हे 5 श्लोक सरळ सांगितले, ओळीने त्यांनी एक एक घेतले. पण या क्षमापराधन स्तोत्रामध्ये, अपराध क्षमापन स्तोत्र याच्यामध्ये सुद्धा एक वैदिक तत्वज्ञान हिंदू धर्माचं ते कसं दडलंय आणि ती भाषा अवघड आहे हे सांगितलं. मी म्हणजे रोजचे विहित कर्म करत नाही, श्रौत धर्मे सांगितलं ते जरा स्पष्ट, जास्त स्पष्ट करून सांगितलं. मी स्मार्त श्रौत कर्म नाही, पण त्याचबरोबर नित्यविधी जे आहेत ते सुद्धा माझ्याकडे होत नाही. मग नित्यविधी कसे, तर स्नानादी जे काय आहेत हे सुद्धा माझ्याकडनं पुरेसे नीट होत नाही, हे संस्कारही पुरेसे नाहीयेत. मग अशा तऱ्हेने पण पूजाविधी सुद्धा मला माहिती नाही. धूप एक, कर्पूर, दीप एक, विधेय, हे जे काय सगळे वेगवेगळे पूजा करायचे असतात, स्नान चंदन वगैरे लेपन, कनक विरचिते पूजितम न प्रसूने, ही फुलांनी पूजा केली नाही, लेप लावलेले नाहीत, धूप दीप इत्यादी कुठल्याच गोष्टी मी करत नाही. तर ह्या माझ्या अपराधाची तू मला क्षमा कर असं सांगितल्यानंतर सगळंच मग हे काय, कशासाठी, किंवानेन धनेन वाजी तर्भित प्राप्तेन राज्येन किं वा पुत्र कलत्र मित्र पशुभिर देहेन गेहेन किं ज्ञात्वैतत् क्षणभंगुरम सपदिरे त्याज्यम मनो दूरतः स्वात्मार्थम गुरुवाक्यतो भज भजत श्री पार्वती वल्लभम. म्हणजे हे सगळं मी जे काहीच वेगळे अपराध आहेत ते क्षमा कर मला हे सांगितल्यानंतर जे आतापर्यंत मी ह्या आयुष्यात मिळवलंय, पण जर त्याला आता आपल्या अपराधाची जाणीव झाली आहे ना, त्यामुळे म्हणतोय मी जर श्री पार्वती वल्लभ शंकराचं स्मरण केलेलं नसेल तर किंवा अनेन धनेन, मी जे पैसे मिळवले त्याचा काय उपयोग, किंवा वाजी गरिबीही हत्ती घोडे हे जे काय सगळं प्राप्तेन राज्येन किंवा राज्य मिळवलं, पुत्र कलत्र म्हणजे पत्नी इत्यादी, मित्र पशु आणि हे सगळं जे काय वैभव घर दार सगळं मिळालं, त्याला तरी काय उपयोग आहे जर त्याला ईश्वराचं अधिष्ठान नसेल तर या सगळ्याला काहीही अर्थ नाही. कारण त्याच्यातून मिळणारं समाधान आणि सुख म्हणून जे काय आहे, क्षणिक सुख कदाचित मिळाले, पण समाधान जे आहे ते प्राप्त होत नाहीये ही त्याला जाणीव झाली आहे. आणि मग आपण काय काय अपराध करतोय हे जाणवतंय. म्हणून आयुर्नश्यती पश्यताम प्रतिदिनम, आयुष्य चाललंय
आणि प्रतिदिनम याति क्षयम यौवनम, यौवन सुद्धा रोजच्या रोज क्षयम याति, कमी कमी होत चाललंय. प्रत्यालांती गताः पुनर्न दिवसाः, दिवसाः न पुनः प्रति आयांती, गेलेले दिवस पुन्हा येत नाही. एक 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 जातंय. आयुष्य ही असं विजेप्रमाणे चटकन क्षणभंगुर आहे, निघून जातंय. असं याची उपरती मला झालीये. तस्मात् मां, म्हणून काय झालंय, सगळं एवढं वैभव मिळून सुद्धा आता मला कळलंय की माझं आयुष्य हे सगळं निश्चित चाललंय, माझ्या हातून सगळ्याच गोष्टी निश्चित चालल्या, ह्याचा काय उपयोग आहे. तर म्हणून मग काय आहे, तस्मात् मां शरणागतम शरणदत्वम रक्ष रक्षाधुना, मला आता काय कर, मी शरण आलोय आणि माझं रक्षण कर आणि माझ्या सगळ्या अपराधांना तू पोटात घे. शिव 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 महादेव शंभो. आणि शेवटची जी आहे ती मानस पूजेमध्ये पण श्लोक होता, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयन जंवा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. माझ्या हातून कर चरण कृत, हात पाय याच्या आधारे, किंवा कायज वाक कायज वाणी आणि काया यांच्या द्वारा, पाप आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचे असतात ना, इंद्रियाने झालेली, काय आणि वाणींनी केलेलं, सगळी जी काय आहेत ही संपूर्ण वाक कायजम किंवा कर्मजम वा श्रवण नयन, सगळी इंद्रिय घेतली. श्रवण नयन जमवा, डोळ्यांनी किंवा कानांनी वाईट पाहणं सुद्धा पापच आहे. वाईट गोष्टी, दुसऱ्याची दोष टीका ऐकणं हे सुद्धा पाप आहे. बोलणं हेही पाप आहे. तर अशा प्रकारे मनाने चिंतन हे सुद्धा पाप आहे. म्हणजे कायिक वाचिक मानसिक असं जे म्हणतो, ह्या तिन्ही प्रकारच्या पापांपासून मी जी काय माझ्या कळत न कळत विहितम अविहितम वा, ही जी माझ्या हातनं घडलेली आहे किंवा मी आत्ता घडली नाही पण होती पुढे मागे, तर या सगळ्यांना तू क्षमा कर. आणि शिव शिव जय जय म्हणून तू कसा आहेस, करुणाब्धे, करुणेचा सागर असलेला श्री महादेव शंभो. असं हे शक्ती म्हणजे शंकराला अपराधाची क्षमा मागणारं हे स्तोत्र. पण याच्यातूनही संपूर्ण आपली सनातन संस्कृती आणि त्यातला धर्म हे जाणवतं. आणि त्याची भाषा ही थोडी अवघड स्तोत्राची. या उलट आता देवीला जे अपराध क्षमापन स्तोत्र आहे त्याच्या तुलनेत ते आपण बघूया. ते स्तोत्र 12 श्लोकांचं आहे. आणि त्याच्यानंतरचं सुद्धा भवानीला पण गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी, तू एकटीच माझी गती आहेस असं म्हणणारे शंकराचार्य इथे देवीला आपण केलेल्या अपराधाबद्दल कशी क्षमा मागतायत. आणि तिच्याबरोबर साहजिकच जे नातं आहे ते आई आणि मुलाचं नातं आहे. आणि मग तो श्लोक संपूर्ण सगळ्या या स्तोत्रांमधला अतिशय नेहमीच उद्धृत केला जाणारा असं आहे. हे आपण बघणारच आहोत आता. न मंत्रम नो यंत्रम तदपि न जाने स्तुतिमहो, न चाह्वानं ध्यानं तदपि न जाने स्तुतिकथाः. हे आता वृत्तही सोपं आलं, म्हणायलाही शब्दही छोटे चांगले आहेत. न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनम, परम जाने मातस त्वदनुसरणम क्लेशहरणम. हे माते, मला मंत्र माहीत नाही, ते यंत्र काही म्हणजे तांत्रिक पूजा असते ते माहीत नाही, त्याचा मंत्र माहिती नाही, स्तुती कशी करावी हे सुद्धा मला कळत नाही, तुला बोलवायचं कसं आव्हान हे मला माहीत नाही, ध्यान करायचं मला माहीत नाही, तुझ्या स्तुती कथा माहीत नाहीत, तुझ्या निरनिराळ्या मुद्रा ज्या आहेत त्याही मला माहिती नाहीत, किंवा न जाने विलपनम, कसं काय तुझ्या पुढे आपला विलाप ते सुद्धा मला माहित नाही. पण मला एक माहिती आहे, परम जाने माता, मला बाकीचं आधी काहीच माहित नाही असं सांगितलं, हे नाही ते नाही ते नाही, पण मला एक चांगलं माहिती आहे हे माते, त्वद अनुसरणम, तुला अनुसरण. आईचं मूल नेहमीच आईच्या पदराला धरून जातं, त्याच्यामुळे ते जे काय पदर धरला की ती जे सुरक्षितता त्या मुलाला वाटत असते, तसंच हे माते तुझ्या चरणांपाशी मी आलो
की काय आहे, क्लेशहरणम, सर्व क्लेशांपासून मुक्ती मिळते हे मात्र मला पक्क माहिती आहे. तर अनुसरणम, तुझं अनुसरण करणं मला माहिती आहे. बघा भाषा किती छान झाली आहे. आणि मग कशी आहे मी खूप चुकलोय आतापर्यंत. ते कसं आहे, विधेः अज्ञानेन विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेया शक्यत्वात् तव चरणयोर्या च्युतिरभूत् तदेतत् क्षन्तव्यं जननी सकलोद्धारिणि शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. आईला एक प्रकारे कसं वशात घेतले, वश करून घेतले. बघा मी वाईटच आहे ग. अगं पण असं म्हणतात कुपुत्रो जायेत, एक वेळ वाईट मुलगा होतो, पण कुणीही कुमाता न भवति, वाईट माता मात्र असू शकत नाही. आणि मी तुझ्या आलेला आहे, तुझा पदर धरलाय, निश्चितच काय आहे इतकी आईची अशा प्रकारे स्तुती. म्हणजे एक एक वेळी म्हणतात न जाने स्तुती कथा हा न जाने स्तुती. आणि अशा प्रकारे तिला आपण आपल्या भाषेत म्हणजे चांगलाच गुण लावला ना आईला. ते हे जे आहे ना, एका अर्थाने सुभाषित किंवा सत्य, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. कुठलीच आई आपल्या मुलाचं कधी वाईट चिंतते का? मग मी कसं आहे बाई ग, मी अज्ञानी आहे. विधे हे अज्ञान आहे ना, विधी म्हणजे जे काय ज्ञान आहे त्याचं पूजा विधी म्हणा किंवा शास्त्र याचं मला काही ज्ञान नाही. द्रविणविरहेण किंवा माझ्याकडे पैसा नाहीये, आळशी आहे मी, अलसतया. ते आळशीपणामुळे मी काय केलं, मी जरी शक्य असून सुद्धा तुझ्या तव चरणयोर या च्युतिरभूत, तुझी सेवा केली नाही आणि तुझ्यापासून मी दूर झालो, तुझ्या चरणांपासून माझे च्युत झालो, म्हणजे दूर झालो. तर ते तेवढं क्षमा कर ना गं मला. तदेत क्षंतव्यम, ही माझी जी च्युती, तुझ्यापासून जे मी लांब गेलो त्याची ते क्षमा कर. कारण काय आहे, तू कशी आहेस, सकलोद्धारिणी, सकलांचा उद्धार करणाऱ्या हे कल्याणी शिवे. शिवा म्हणजे भवानी माता आणि तिला शिवे हे संबोधन आहे. हे माते, हे शिवे, सकलोद्धारिणी माते, जननी, हे माझं सगळं वागणं ते तू क्षमा कर. अगं बरोबरच आहे ना, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. ही शंकराचार्यांचं अत्यंत सुंदर असं वाक्य आहे. पृथ्वीनंतर आम्ही, तू जगदोद्धारिणी आहेस, माता आहेस सगळ्यांचीच, तुला अनेक चांगले चांगले पुत्र आहेत ग, खूप गुणवान तुझी मुलं आहेत. पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरलाः, अनेक चांगली गुणवान अशी मुलं या पृथ्वी तलावर तुझी आहेत. परम तेषां मध्ये विरल तरलोहम तव सुतः, पण मी मात्र कसा आहे त्याच्यामधला अत्यंत मंदमती असलेला, थोडासा खूप हुशार असले तर आईचं लक्ष हुशार मुलांकडे नसतं, त्याचा तो करेल. कारण क्वचितपि कुमाता न भवति, ती त्या मुलाकडे जास्त लक्ष पुरवते की ज्याला बुद्धी कमी आहे, त्याला कमी पडू नये जगामध्ये, म्हणून तिचं लक्ष त्याच्याकडे असतं. म्हणून तो सांगतोय पृथिव्यां पुत्र असते, की ती सर्व भाषा बनते. जननी बहवः सन्ति सरलाः परम तेषां मध्ये विरल तरलोहम तव सुतः. मी तुझा मुलगाच आहे ग, थोडासा बुद्धिमतिमंद आहे. मदीयोयम त्याग समुचित मिनमनो तव शिवे, म्हणून माझा त्याग करणं हे कल्याणी तुला योग्य होईल. कारण काय आहे, पुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति, कोणीच कुमाता नसतं. त्यामुळे माझ्याकडे तुला खास लक्ष करून द्यायला पाहिजे, हे या श्लोकातलं सांगितले. पण कशी खूबी आहे बघा, आणि ती रचना कशी आहे. जगन्मातर मातस्तव चरण सेवा न रचिता नवादत्तम देवी द्रविणमपि भूयस्तव मया तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकुरुषे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. मी तुला काहीच तुझी सेवा केली नाही, तुला काही फार आणून दिलेलं नाही. न दत्तम देवी द्रविणम, धनधान्य तुला काही दिलेलं नाही पुष्कळ, किंवा तुझी चरणसेवाही केली नाही. तथापि तरी सुद्धा तू माझ्यावर मात्र कशी आहेस, निरुपमम स्नेहम मयि यत् प्रकुरुषे, अतिशय उपमान देणारं माझ्यावर जे तू प्रेम करतेस
ते साहजिकच आहे. कारण तू काय आहेस, माता आहेस. मी तर कुपुत्र आहेच हो, पण क्वचिदपि कुमाता न भवती हे जगत सत्य आहे. त्यामुळे माझ्यावर जे तू प्रेम करतेस हे साहजिक आहे, तुला साधेस आहे, अशा प्रकारे त्यांनी म्हटले. परित्यक्ता देवा विविध विधी सेवा कुलतया मया पंचाशीतेरधिकमुपनीते तु वयसि इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता निरालंबो लंबोदर जननी कम यामि शरणम. इथे शंकराचार्यांच्या शब्दांची रचना. परित्यक्ता देवा विविध विधी सेवा कुलतया. मला काय केलंय, विविध विधी सेवा कुलतया मया देवाः परित्यक्ताः. देवांची म्हणजे मी काय केलंय, अनेक विधीप्रमाणे पूजा मला करता येत नाही म्हणून सगळ्या देवांची पूजा सोडून दिली. आणि हे कसं झालंय, मया 85 हे अधिकम अपनीते तू वयसी. 85 म्हणजे 50 वर्षाहून अधिक माझं वय झालं तरी सुद्धा माझं हे एवढं सगळं अधिक मी विधिवत पूजा कुठल्याही देवांची केलेली नाही. का घाबरून, आकुलतया, कारण मला भीती वाटते माझ्याच्याने ते होईल की नाही. कारण मी काय आहे, म्हणजे मला बुद्धी कमी आहे ना. मंद विरल तरल मोहम तवसुतः. हे लोक एवढी मोठी मोठी पूजा घालतात, आमचं करतात, माझ्याकडे काहीच नाहीये. या भीतीने आज 50हून अधिक वर्ष झाली तरी सुद्धा मी देवांची पूजा केलेली नाही. ते देवांना सोडले. इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता. मग आता एवढ्या सगळ्या देवदेवतांना मी सोडले, आता तूही जर माझ्यापासून दूर गेलीस तर मग मला कोण, आधारच नाही. मी कसा आहे, निरालंब. आलंबन म्हणजे मला काही आधार नाही म्हणून निरालंब निराधार बनलेला मी. आणि ह्यासाठी मग ती रचना म्हटलं शब्दांची, ती कशी आहे, अशा वेळेला निरालंब म्हटल्यानंतर लंबोदर जननी, हे पार्वती माते, भवानी माते, गणेशाची माता असलेल्या निरालंब आल्यामुळे लंबोदर हे शब्द आले. निरालंबो लंबोदर जननी कम यामि शरण. मी कोणाला बरं शरण जाऊ आता, कारण देवदेवतांची पूजा तर मी आधीच केलेली नाहीये, ते तर बघितलेलंच नाही. त्यांचे ते कशाला माझ्यावर. पण माता असल्यामुळे तुझ्यापाशी मी करतोय, मी काहीच केलेलं नाही. आईला कशाची अपेक्षा असते, मुलाकडनं काहीच अपेक्षा नसते. अशा प्रकारे म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. आणि हे माझं शठत्व नको म्हणून. मी काय लबाड आहे असं नाही. लबाड आई चांगल्या अर्थाने म्हणते पण खऱ्या अर्थाने अशा शठप नाहीये. कारण आईशिवाय कुठे जाणार मुलगा, आईला सोडून जाऊच शकणार नाहीये. आणि म्हणून मी आता आलोय की मला नाही काही जमलेलं, 50 वर्ष होऊन गेली तरी मी काही करत नाही, पण मी मात्र तुझ्याकडे येतोय, मागणं मागतोय. का, कारण कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. मला हे निश्चित माहिती आहे की आई कधीच वाईट असत नाही, मुलगा वाईट असूच शकतो. मग आणखीन एक आहे, श्वपाको जल्पाको भवती मधुपाकोपमगिरा निरातंको रंको विहरति चिरम कोटि कनकैः तवा कर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं जनः को जानीते जननी जपनीयं जपविधौ. इथे या श्लोकामध्ये हे अपर्णे, अपर्णा म्हणजे भवानीचं नाव, देवीचं. विशती, कर्णे विशती, माझ्या असं काय म्हणते की काय आहे, तुझं काही थोडस नाव जे कोणी घेतात तुझे, तवा कर्णे अपर्णे मनुवर्णे कर्णे फल विशती. तरी काय होतं, तर तुझं मंत्र थोडेसे जरी तुझ्या स्तुतीचे मग कानावर पडले की श्वपाकः जल्पाकः भवती. श्वपाक म्हणजे चांगला, हा की ज्याला बोलता येत नाहीये पण तो जल्पाक बनतो, म्हणजे तो चांगला बोलू शकतो असं. पण तो कसा होतो, आणि मधुपाको वमगिरा, गिरा म्हणजे वाचा, मधुपाक अमृतवाणी असलेली अशा वाणीनी युक्त असा तो बोलायला लागतो. एरवी त्याला बोलता येणार नाहीये, त्याची वाणी अशुद्ध आहे, असा असलेला माणूस सुद्धा शुद्ध वाणीनी चांगला बोलू लागतो. का, की त्याच्या कर्णे विशती, त्याच्या कानामध्ये तुझे स्तुती मंत्र गेले की तो एवढा
लगेच बोलायला लागतो असं. आणि पुन्हा काय आहे, स्तुती, तुझ्या जो कोण त्याच्या कानावर तुझी स्तुती गेली तरी रंक, रंक तुम्हाला माहितीये, दरिद्री माणूस सुद्धा कोटी कनकैही चिरं विहरती, कोटी कनकैही अनेक सहस्र, कनक म्हणजे सुवर्ण अलंकारांसह किंवा दागदागिने म्हणा किंवा ऐश्वर्य म्हणा याच्यासह हा कसा होतो, चिरम, बराच काळपर्यंत. आणि कसा राहतो तो, निरातंक. आता रंक आल्यामुळे निरातंक शब्द आणला. आतंक म्हणजे भय, भयभीत नसलेला असा तो, म्हणजे त्याला काही त्याच्या ऐश्वर्याची भीती नाही वाटत, कारण देवीची कृपा आहे. देवीचे शब्द त्याच्या म्हणजे मंत्र, स्तुती मंत्र त्याच्या कानावर पडल्यानंतर दुबळा माणूस भरभरून बोलायला लागतो. रंक हा ऐश्वर्य संपन्न होतो. असं हे फळ ऐकलंय, आमच्या कानावर आलंय. पण मग जनक को जानीते जननी जपनीयं जपविध, तुझे नुसते ऐकलं की एवढं मिळतंय, तर खरा तुझा जपविधी जो आहे तो कोणाला माहिती असेल. म्हणजे एवढी विधिवत जर तुझी पूजा सागर संगीत केली तर काय फळ मिळतं आणि तो विधी कसा असतो हे काय माहिती. फळ मिळाल्याबरोबर लोक असाही अर्थ याचा म्हणू शकतो. म्हणजे खरं तिथपर्यंत सुद्धा लोक मिळत नाहीत, पण नुसतं कानावर पडलं तरी त्याचं हे फळ आहे, असं आहे, अशी तुझी महती आहे, अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे. मग आणखीन तिची ही तर स्तुती आहे वेगळ्या. ही जशी झाली की तुझे नुसते साधे स्तुतीपर शब्द आल्यानंतर हे सगळं फळ मिळतं. पण जनक को जानीते जननी जपनीयं जपविध, जप करण्यास योग्य असलेला असा जपाचा विधी कोणता बरं माणूस जाणेल, कोण बरं जाणू शकतं. तो फळ म्हणजे असं जर जप, किंवा याचा अर्थ असा करता येईल, अशा प्रकारे विधिवत जर पूजा केली तर त्याचं फळ काय मिळेल हे कोणाला माहिती, कोण सांगू शकेल. म्हणजे आपोआप फळ मिळेल असं त्याचा अर्थ होतो. आता आणखीन एक सांगितलंय, चिताभस्माल, म्हणजे तुझी महती कशी आहे की शंकर तो कसा आहे. चिताभस्माले पहा गरलमशनम दिक्पट धरो, चिताभस्म हे ज्याचं त्याचा लेप असलेला आहे, त्याचं वस्त्र आहे. गरलम अशनम, विष प्यायलेला आहे. दिक्पट धरो त्याचं वस्त्र हे दिशाधारी आहे. जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपती, हा पशुपती आहे जटा धारण केलेल्या. नंतर कंठामध्ये त्याच्या साप आहे, असा हा पशुपती. कपाली, कपाल आहे ज्याच्याकडे. भूतेशो भजती, पण हा असा सगळा ज्याचं रुद्र स्वरूप आहे. चितेवरील भस्म प्यालेला, दिगंबर दिक्पटधर, नंतर गळ्यामध्ये नाग आहे, मुंडांच्या माळा असलेला, अशा प्रकारे. आणि पशुपती, अनेक पशूंचा पती असलेला असा हा जो आहे भूतांचा ईश्वर, भूतेश. पण तरी सुद्धा त्याला काय पदवी मिळाली आहे, जगदीश, जगाचा ईश्वर असलेला जगदीशैक पदवी, त्यालाच जगदीश म्हणतात. ही पदवी म्हणजे हे त्याला विशेषण कुठून प्राप्त झालं बरं, मी सांगू का कुठून प्राप्त झालं. एक तू त्याचा हात धरलास ना, म्हणजे तुझा तो पती आहे, म्हणजे तू त्याची पत्नी आहे, म्हणून तो जगदीश पदाला पोचला. त्वत्पाणी ग्रहण परिपाटी फलमिदम, त्याला जे जगदीशत्व मिळालं हे कशामुळे मिळालं, तुझं पाणी ग्रहण त्यांनी केल्यामुळे. झटक्यात हा जटाधारी कपाल केलेला असलेला असा हा जगदीश पदाला प्राप्त झाला. एका तऱ्हेने ही तिची स्तुती केली आहे. अशाच प्रकारे कालिदासाने सुद्धा वर्णन केलेलं आहे शंकराचं. ते म्हणजे हिचं वर्णन करत असताना जगदीश एक पदवी शंकराचार्यांचं या स्तोत्रातलं वाचत असताना कालिदासाच्या कुमार संभव महाकाव्यामध्ये जे आलेलं आहे वर्णन ते आठवतं. मग ही जे एका तऱ्हेने ही स्तुती केलेली, न मोक्षस्याकांक्षा भवविभव वांछा पिचन मे, मला आता कशाचीच इच्छा नाहीये. न मोक्षाची इच्छा नाही, किंवा भवविभव, भव म्हणजे संसार, या संसारातल्या वैभवाची इच्छा मला नाही. न विज्ञानापेक्षा, मला ज्ञानाची अपेक्षा नाही.
शशीमुखी सुखेच्छापि न पुनः. हे चंद्रवदने, मला सुखाची इच्छा नाही. आता म्हणून काय झालंय, आतस्त्वां संयाचे, मी तुझ्याकडे आलोय आणि तुला याचना करतोय. कशासाठी? जननी जननम यातु मम वै, माझं हे सगळं जीवन आहे हे यातू म्हणजे जावं. कसं व्यतीत व्हावं? मृडानी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपतः. ही तुझी नावं जी आहेत, मृडानी रुद्राणी शिव भवानी, ह्या सगळ्या ही तुझं म्हणजे तुझं जप करत करतच माझं आयुष्य व्यतीत व्हावं असं मला वाटतंय. नारादितासी विधिना विविधोपचारैः किं वृक्ष चिंतन परै न कृतं वचोभिः. श्यामे त्वमेव यदि किंचन मयि अनाथे धत्से कृपां उचितमंब परंतवैव. मी तू म्हणजे ही कर्मणी रचना आहे, म्हणून विविधोपचारही न आराधितासी. मी अनेक प्रकारच्या विधी, आपण म्हणतो ना विधिवत पूजा केली, तसे शास्त्रशुद्ध पद्धतीने निरनिराळ्या उपचारांनी तुला तुझी पूजा केलेली नाही, माझ्याकडून तुझी पूजा केली गेली नाही. किंवा किम वृक्ष चिंतन पदैर्न कृतं वचोभिः, मी वेदांत पर वचन घेऊन तुझी अशा प्रकारे वर्णनही केलेलं नाही. पण तू मात्र माझ्यावर श्यामे त्वमेव यदि किंचन मयि अनाथे मयि, अनाथ असलेल्या अशा माझ्यावर तू किंचित धत्से कृपा, तू माझ्यावर मात्र कृपा करतेस. हे काय आहे? योग्यच आहे, हे तुलाच जमतं. उचितमंब परम तवैव, तवैव उचितम, हे तूच करू जाणेस ग. मी तुझी काही पूजा केली नाही, आराधना केलेली नाही, आणि तरी सुद्धा तू माझ्यावरचे प्रेम करतेस, हे तूच करू जाणेस का? आधी सांगितलेलंच आहे ना, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति, तिला आधीच सांगून ठेवले, म्हणून तू करतेच आहेस असं सांगितलं, माझ्यावरची कृपा. मग कशी आहे? आपत सुमग्न, हेच अत्यंत त्यात संपूर्ण. कुठे जाणार मी आता, मला काय आहे गती? आपत सुमग्न स्मरणं त्वदैव करोमि दुर्गे करुणार्णवेशी नैतच्छठत्वं मम भावयेथाः क्षुधा कृशार्था जननीं स्मरन्ती. हा स्वभाव आहे. मी काय आहे, तुझी पूजा केलेली नाही, काही नाही, मला काही माहिती नाही, तरी सुद्धा तू कृपा करतेस. पण मी तरी काय करू ग? आपत सुमग्न, मी संकटांमध्ये बुडालोय. मग त्यावेळेला स्मरणं त्वदीयं करोमि, तुझं स्मरण करतो. हे तू, कारण तू कशी आहेस? दुर्ग, तू दुःखातून पार करू म्हणजे जायला अवघड अशी दुर्ग, किंवा दुःखातून दूर करणारी, दुःखात पार करणारी अशी, आणि करुणार्णवेशी, करुणार्णव करुणेचा सागर असणारी अशी तू तुझं स्मरण करतो. पण हे मात्र काय जाणू नकोस, माझी लबाडी समजू नकोस. नैतच्छठत्वं मम भावयेथाः, तू मानू नकोस. न मान भावयेथाः, न, माझं हे मात्र माझी हे लबाडी नाहीये. कारण एक साधा सरळ आहे ग स्वभाव आहे. क्षुधा तृषार्था, भूक आणि तहान, कोणाची आठवण येते? आईचीच आठवण येते. आपल्याला ठेच लागली तर पटकन काय तोंडातून शब्द येतात? आई ग. म्हणजे अशा प्रकारे क्षुधा तृषार्था, क्षुधेने आणि तृषेने आर्त दुःखी झालेलं असेल तर मातेचं स्मरण येतं. म्हणून असं नको म्हणूस की तुला एकदा बाळीस, कारण तो स्वभाव आहे. मग आतापर्यंत मी तुझं स्मरण केलेलं नाही, तरी सुद्धा आता दुःखात बुडालोय आणि मग मला तुझं स्मरण होतंय. हे स्वाभाविक आहे. मग अशा वेळेला जगदंब विचित्र मात्र किम परिपूर्ण असती करुणा, किम परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी अपराध परंपरावृतम नही माता समुपैक्षते सुतम. पुन्हा एका अर्थाने क्वचिदपि कुमाता न भवति, हे वेगळ्या शब्दात सांगितले. माता सुतम न समुपेक्षते, आई मुलाची कधीच उपेक्षा करत नाही. आणि मला कधीच आतापर्यंत केलं, ठीक आहे आता तरी त्याचा स्मरण झाले ना, एवढं लगेच ती म्हणणार, क्षमा करणार, पुढे जाणार. तशा प्रकारे मग हे काय आहे, माझ्यावर तुझी करुणा नाही. हे जगदंब विचित्र मात्र किम परिपूर्ण करुणा असती चेन्मयी, माझ्यावर जर तुझी करुणा परिपूर्ण करुणा असेल तर त्यात वेगळं ते काय आहे? विचित्र.
त्यात तरी कसं आहे, ते वेगळं काहीच नाहीये, वावगं नाहीच आहे. कारण काय आहे, अपराध परंपरावृतम, अनेक अपराध केलेला असलेल्या मुलाच्या बाबतीत सुद्धा आई त्याची कधीच उपेक्षा करत नाही. नुसतं त्यांनी एकदा जरी स्मरण केलं तरी आतापर्यंतची सगळे केलेले अपराध ती सहज माफ करते. हाच स्वभाव आहे. आणि म्हणून तू माझ्यावर कृपा करतेस हे वेगळं काहीच नाहीये. म्हणजे ह्याच्यात माझं तर मोठेपण नाहीच आहे, पण तो तुझा सहज स्वभाव आहे असं सांगतोय. म्हणून मत्समः पातकी नास्ती पापग्नी त्वत्समानही, माझ्यासारखा पापी कुणी नाही, पण त्याचबरोबर पापाचं नाशन करणारी सुद्धा तुझ्यासारखी कुणी नाही. म्हणजे पापग्नी, पापांचा नाश करणारी ही तूच आहेस, तुझ्यासारखी कुणी नाही. आणि म्हणून मग काय आहे, एवं ज्ञात्वा, हे तू जाणून घे, महादेवी यथा योग्यं तथा कुरु, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. म्हणजे आतापर्यंत एवढं सगळं सांगून शेवटी काय सांगितलं, यथा योग्यं तथा कुरु. कारण त्याला माहिती आहे पूर्ण, नाही माता समुपेक्षते सुतम, माता कधीच आई म्हणजे आई ही मुलाला कधीच उपेक्षित करत नाही. त्याला हमखास ती परिपूर्ण करुणा देणारच याची खात्री आहे. म्हणून मग तो सांगतोय, मी पातकी आहे पण तू मात्र पापग्नी आहेस हे लक्षात ठेव, आणि जे योग्य आहे ते कर. अशा प्रकारे हे क्षमापन स्तोत्र इथे संपतं. 12 श्लोक झाले, पण भाषा बघा किती सरळ आहे. म्हणजे आईला भक्त, जे आईच्या नात्याने तो भक्त गेलेला आहे आईजवळ, आणि मग लढीवाळपणा आहे, नाही मी वाईटच आहे ग पण तू चांगली आहेस ना, अशा प्रकारे तिला वळवतो की काय दिशा आहे तिची कृपा न करण्याची. त्याचबरोबर वारंवार तो हेही त्यांना सांगतो. हे सगळं शंकराचार्य करतात, ते लक्षात ठेवा. आणि म्हणजे हे हा श्लोक म्हणत असताना शंकराचार्याचं मातृप्रेमी तुम्हाला माहितीये, ती भक्ती म्हणजे त्या देवीमध्येच ते माता बघतोय. आणि मग नंतर त्यांच्याकडनं असे श्लोक आले, असे शब्द आले, तर वावगं काय आहे, साहजिक आहे ते सगळंच. अशा प्रकारे हे. आणि मग नंतर पुन्हा त्या भवानीला गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी, असं पुढचं भवानी अष्टक आहे, ते क्षमापन स्तोत्र नाहीये. अशा प्रकारे शंकराचार्यांच्या स्तोत्रांचे थोडी थोडी झलक, मुद्दाम 2 स्तोत्र घेतली. एक थोडंसं अवघड आहे, पण शंकराला अपराधाची क्षमा मागायची आहे, म्हणून त्याला साजेसे असे शब्द तिथे वापरले. हा भूतेश आहे, जगतपती आहे, महेश आहे, आणि त्यामुळे तत्वज्ञान सांगतो. आई पुढे कशाला तत्वज्ञान सांगायचं, पण आईला एक सांगितलेलं पुरतं फक्त, पुत्रो जायेत क्वचिदपि पुमाता न भवति, हे सांगून तिच्याकडनं मत्समः पातकी नास्ती पण तू करुणानवेशी आहे. अशा प्रकारे हे श्लोक 2 स्तोत्र आज आपण बघितलीये. अपराध क्षमापन स्तोत्र शंकराचार्यांची. अनेक स्तोत्र शंकराचार्यांची थोडी थोडी एक 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 करत आपण बघायची आहेत. तर पुढच्या वेळेला पुढच्या त्या महिन्याला योग्य असेल असं एखादं स्तोत्र घेऊन ते बघूया. धन्यवाद.